महाविकास आघाडीच्या कार्यकाळातील घटनांचा पाढा वाचताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केलाय। उद्धव ठाकरेंचा मिस्टर बीन असा उल्लेख करत रस्ते घोटाळ्यावरूनही शिंदेंनी उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलंय। मिस्टर बीननी बाळासाहेबांची शिवसेना काँग्रेसच्या डस्टबिनमध्ये टाकली होती, पण आम्ही ती सुरक्षितपणे बाहेर काढण्याचा प्रयत्न केला असं शिंदे म्हणाले। तर टीका करणाऱ्या विरोधकांवरही शेरोशायरीतून उपमुख्यमंत्री शिंदेंनी निशाणा साधला। काही मिस्टर बीन ने डस्टबिनचा उल्लेख केला। सर्वसामान्य शिवसैनिकांचा मिस्टर बीन आहे ना, मिस्टर बीन सर्वसामान्य शिवसैनिकांना कचरा समजण्याची वृत्ती, त्यामुळे हे हाल झालेत। सगळेजण गेले, कचऱ्यातून जी एनर्जी सभापती महोदय निर्माण झाली ना, त्याचा हाय व्होल्टेज शॉक बसलाय आणि त्यातून काही लोक अजून सावरलेले नाहीत। बाळासाहेबांची शिवसेना आणि त्यांनी काँग्रेसच्या डस्टबिन मध्ये टाकली होती, ती आम्ही सुरक्षित बाहेर काढण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि म्हणून डस्टबिन मध्ये कोण बसलं होतं कुणी बघितलं नाही, परंतु बाहेर आल्यानंतर कुणाला घाम फुटला होता हे पाहिलं, 3-3 ग्लास पाणी कुणी पिलं हे पाहिलं, चहा मागवा म्हणाले, चहा पण पिली, पण चहा कुठली होती? वाघ बकरी चहा, ती पाहिली। आणि म्हणून मला जास्ती बोलायचं नाही, बोलायला लावू नका, बात निकलेगी तो दूर तक जाएगी। डांबरात हात काळे करण्याची संधी आता मिळणार नाही। आणि म्हणून जसा राजाचा जीव पोपटात असतो, तसा काही जणांचा जीव मुंबईच्या रस्त्यात आहे। आणि म्हणून या ठिकाणी जुन्या ठेकेदारांची मोनोपॉली आम्ही तोडून टाकली, नवे, त्यामुळे काही लोक बिथरलेत। आणि म्हणून या ठिकाणी कॉन्क्रीटच्या रस्त्यांच्या कामाची चौकशी झाली पाहिजे असं जे लोक म्हणतात, नक्की चौकशी करायला पाहिजे। जिथं चुकीचं आहे तिथं चुकीचं आहे। ही महापालिका म्हणजे मुंबई शहरातल्या लोकांचे पैसे आहेत, परंतु त्याचबरोबर 15 वर्षात डांबर का सांबर कोणी खाल्ला हे देखील तिथं पुढे आलं पाहिजे, त्याची चौकशी झाली पाहिजे। आणि दूध का दूध, पाणी का पाणी समोर आलं पाहिजे। रस्त्यावरचे खड्डे कोणाचे भ्रष्टाचाराचे अड्डे होते हे आम्हाला माहित आहे। सत्य स्वीकारलं पाहिजे। सत्य हार सकता है लेकिन परेशान नहीं हो सकता है, परेशान हो सकता है, पराजित नहीं हो सकता है। आज जो हम तक पहुंच नहीं सकते वो हमको क्या गिराएंगे। तो हमसे दुश्मनी करने के पहले अपना कद ऊंचा करो, बराबरी होगी तो ही मुकाबले में मजा होगी। तो पहले विचार से बड़े हो जाओ, मोठं मन ठेवा। मला असं वाटलं की विधानसभा निवडणुकीमध्ये सपाटून मार खाल्ल्यावर विरोधक चिंतन करतील आणि विचार मंथन करतील। असं नको बोलू, विचार मंथन करतील। डूब गए अहंकार में कई सारे, अब तो सुधर जाओ प्यारे, सुधरो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।